नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशनच्या संदर्भात. बघा, आपण पाहिलं असेल ITIच्या ॲडमिशनच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ITIच्या ऑप्शनच्या फॉर्मच्या संदर्भात. बघा, ITIचा जो ऑप्शन फॉर्म आहे तुम्हाला असा भरायचा म्हणजेच तुमचा नंबर लागेल. कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याची तुम्हाला माहिती मिळणार आहे. सोबतच बघा, तुम्हाला एवढे टक्के पाहिजे तरच तुमचा नंबर जो आहे तो ह्या ठिकाणी लागू शकतो. काय महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. 50% बघा, आपण जर पाहिलं असेल तर ज्यांना 50% त्या विद्यार्थ्यांना देखील आपण इलेक्ट्रिशियन असेल, नंतर आपण जर पाहिलं तर फिटर आहे, हे चांगले ट्रेड त्यांना आपण मिळवून दिलेले. फक्त 50% वाले विद्यार्थ्यांना जर तुम्हाला पाहायचं असेल तर मागच्या वर्षाचा तुम्ही अनुभव घेऊ शकतात. तर बघा, तुम्हाला पण 50% आहेत, 60% तुम्हाला पण चांगला ट्रेड हवा आहे, फिल्टर असेल, इलेक्ट्रिशियन असेल हवा आहे, तर ते पण तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्हाला जे काही मार्गदर्शन मी देतोय, जे काही मार्गदर्शन सांगतोय ते व्यवस्थितरित्या ऐका, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. बघा, 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला ITIला चांगल्यात चांगला ट्रेड कसा मिळेल याचं मार्गदर्शन तुम्हाला करत असतो. तर सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, महत्त्वाची जी माहिती ती लगेच आपण ह्या ठिकाणी पाहूया आणि सगळं काही समजून घेऊया. तर बघा, प्रवेशपत्रिका जे ते त्या ठिकाणी आलेले जर आपण पाहिलं तर बघा, प्रवेशाच्या संदर्भात नोटिफिकेशन या ठिकाणी काढण्यात आलेली होती. बघा, शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2025 सत्रासाठी प्रवेश सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. आता अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीनेच होती. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल अशी अपेक्षा करतो. रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजेच राखीव प्रवर्गासाठी ₹100 आणि अराखीव प्रवर्गासाठी ₹150 फी होती. जर तुम्ही महाराष्ट्र राज्याबाहेर उमेदवार असाल तर तुम्हाला ₹300 आणि जर NRI असतील म्हणजेच नॉन रेसिडेन्शियल इंडियन म्हणजेच अनिवासीय भारतीय उमेदवार त्यांच्यासाठी ₹500 फी होती. ठीक आहे, अशा पद्धतीने ही फी संपूर्ण होती. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं होतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काय अर्ज आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा होता. मूळ कागदपत्रासहित तुम्हाला अर्ज जो आहे तो कन्फर्म करायचा होता. कन्फर्म करण्याची जी तारीख होती ती आपण पाहिली असेल 15 मे 2025 पर्यंत त्या ठिकाणी होती. ठीक आहे, आता जर आपण पाहिलं 15 मे 2025 पासून या ठिकाणी कन्फर्मेशनची डेट त्या ठिकाणी होती. आता आपण पाहणार आहोत महत्त्वाचं काय, तर बघा, पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे. म्हणजेच काय, तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुमचा जो काही ट्रेड तुम्हाला निवडायचा आहे तो ट्रेड आणि तुमचे प्राधान्य म्हणजेच तुम्हाला 1 नंबरला टाकायचं आहे, 2 नंबरला टाकायचं आहे, 3 नंबरला टाकायचं आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी विकल्प सादर करायचा आहे. बघा, प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्डद्वारे लॉग इन करून तुम्हाला बघा 26 मे 2025 रोजी तुम्हाला ऑप्शन फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म तुमचा उपलब्ध होऊन जाणार आहे. ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. ठीक आहे, आता हे ऑप्शन फॉर्म भरण्याच्या संदर्भात आहे. ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, ज्या ठिकाणी बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं लक्षात घ्या, जर तुम्हाला समजा चांगले टक्केवारी आहे, जर समजा तुम्हाला 80 असतील, 85 असतील, 70 असतील, 75 असतील, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही ट्रेड आहे म्हणजेच तुम्हाला फिटर घ्यायचं आहे, इलेक्ट्रिशियन घ्यायचं आहे, तुमच्या जवळचं तुम्ही ट्रेड टाकायचं आहे. कारण बघा, जवळचं आपण जर टाकलं म्हणजेच काय, तर समजा आपल्या तालुक्याला असेल किंवा आपल्या जवळपास कुठेतरी असेल, तर अशा पद्धतीने आपण गव्हर्नमेंटचा जर ट्रेड त्या ठिकाणी टाकला, गव्हर्नमेंट ITIचा, त्यामध्ये तुमचा जर नंबर लागला तर तुमच्यासाठी ते सोयीस्कर असणार आहे. मग आपण दूरचा पण टाकू शकतो. जर समजा तुम्ही नागपूरमध्ये राहतात आणि तुम्हाला ITI करायचं आहे मुंबईमध्ये, तरी देखील तुम्ही मुंबईमध्ये पण ऑप्शन फॉर्म टाकू शकतात. ठीक आहे, त्यामध्ये कुठलीही अडचण नसते. पण आपण सहसा करून आपले जे काही सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आपण बघत असतो. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. सुरुवातीला एकच लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल, सुरुवातीला जो 1 नंबरचा तुमचा ट्रेड असेल, बघा, सुरुवातीला जी काही महत्त्वाची माहिती सांगतोय लक्षात घ्या. 1 नंबरचा जो तुम्ही ट्रेड भरणार आहात, जो टाकणार आहात 1 नंबरचा ट्रेड, तर हा ट्रेड असाच टाका की ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. ज्या ठिकाणी तुम्ही जर तुमचा ट्रेड हा लागला तर तुम्हाला फायनल ॲडमिशन या ठिकाणी करता येईल, अशाच पद्धतीचा 1 नंबरला ट्रेड टाकायचा आहे. कारण बघा, 1 नंबरचा जो ट्रेड असतो तो पहिल्या राऊंडमध्ये तुमचा लॉक असतो. म्हणजेच जर तुमचा पहिल्याच नंबरचा ट्रेड, समजा इलेक्ट्रिशियन तुम्ही टाकलं असेल आणि इलेक्ट्रिशियनच ट्रेड तुमचा लागला, तर तुम्हाला तो घ्यावाच लागणार आहे. नाहीतर तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार आहात. लक्षात घ्या सर्वांनी, काय सांगतो बघा, पुन्हा एकदा सांगतोय, पहिल्या नंबरचा असाच ट्रेड टाका ज्यामध्ये तुम्ही, जर तो ट्रेड तुमचा लागला, नंबर लागला, त्या ट्रेडला जर तुम्ही त्या ठिकाणी
अलर्ट जर तुम्हाला तो ट्रेड झाला तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, असाच ट्रेड टाकायचा आहे. विनाकारण कुठलाही ट्रेड, दूरचा ट्रेड 1 नंबरला टाकू नका. 1 नंबरला असाच ट्रेड टाका ज्या ट्रेडला तुम्ही ॲडमिशन जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही तो घेऊ शकता. जो तो ट्रेड तुम्हाला मिळाला आहे, इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल, जो तुमचा आवडीचा आहे तो कोपा जे असेल ते तुम्हाला 1 नंबरला टाकायचं आहे. तर जर तो तुम्हाला मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर पुढच्या कुठल्याच फेरीसाठी तुम्ही पात्र नसाल. तुम्हाला सुरुवातीला सगळं काही सांगून दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. काही अडचण असेल तुम्हाला ITIच्या संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त विचारा. तुमच्या कमेंट्सचे उत्तर दिले जातील आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या चॅनलवर मिळतं. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. 5 वर्षापासून ITIच्या ॲडमिशनचं मार्गदर्शन करतोय, तेवढा अनुभव माझ्याजवळ आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.